नमस्कार, मी विनोद घाडगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज मी आहे नेटफ्लिक्सच्या ऑफिसमध्ये आणि खास फिल्म नेटफ्लिक्स आपल्यासाठी घेऊन येत आहे इन्स्पेक्टर झेंडे. खरं तर इन्स्पेक्टर झेंडेंचा इतिहास, त्यांनी काय केलं, कसं केलं याच्याबद्दल थोडंफार माहिती असेल. पण या सिनेमाच्या निमित्तानं ओम राऊत आणि ही सगळी टीम, चिन्मय, मनोज सर आणि रुचिका कपूर, हे सगळे एक छान फिल्म आपल्या भेटीला घेऊन येते. तुम्ही ट्रेलर पाहिलाच असेल. तर या टीमशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इन्स्पेक्टर झेंडेंचा प्रवास नेमका कसा आहे, काय आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं एबीपी माझामध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला चिन्मय तुला विचारायचा आहे, कारण काही सेकंदापूर्वी रुचिकाजींनी तुला विचारलं हाऊ आर यू फिलिंग. ते कदाचित वेगळ्या अर्थाने विचारलं असेल, पण काय फिलिंग आहे तुझी आता? कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ऑल दीज पीपल. आणि म्हणजे एका फोन कॉलने ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली, जो फोन कॉल ओम आणि माझ्यामध्ये झाला. अच्छा. आणि ओमने मला फोन करून असं विचारलं, तुला मधुकर झेंडे माहिती आहेत का? तर म्हटलं हो, डेफिनेटली माहिती आहेत. मग फिल्म करायची का? म्हटलं हो, डेफिनेटली करूया. अँड दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. त्यानंतर जसा हा प्रवास जसा घडलाय, म्हणजे नेटफ्लिक्स सारखी एक खूप मोठा प्लॅटफॉर्म या फिल्मला मिळाला आणि त्यांनी ज्या पद्धतीचं स्वातंत्र्य आम्हाला दिलं आणि मनोज वाजपेयींसारखा लाईक वन ऑफ द बेस्ट ॲक्टर्स दिस कंट्री हॅज प्रोड्युस्ड, ते आले ऑन बोर्ड. जिम सारखा एक अत्यंत गुणी, एका वेगळ्या स्कूलचा ॲक्टर आला. आणि शिवाय आपल्याला माहीत असलेले मराठीतले अनेक ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस, म्हणजे भाऊ कदम पासून गिरिजा ओक गोडबोले, यु नो. सो टेक्निशियन्स म्हणू नका, ॲक्टर्स म्हणू नका, प्लॅटफॉर्म म्हणू नका आणि प्रोड्युसर म्हणू नका. आय कॅन नॉट फील एनिथिंग अदर दॅन ग्रॅटिट्यूड. दॅट्स इट. वा. मनोज सर, तुम्हाला झेंडे सर माहिती होते, मधुकर झेंडे सर माहिती होते, तुम्ही भेटला होता त्यांना? उनसे 2 बार मुलाकात हुई थी मेरी. आई एम वेरी सॉरी, मैं मराठी में फ्लुएंट नहीं हूँ. आती है, फ्लुएंट नहीं हूँ, तो मैं गलती नहीं करना चाहता. सवाल तो समझ गए आप. सवाल तो समझ गए. तो क्योंकि मुझे चिन्मय और ओम ने कहा था कि एक बार हम लोग, वो भी चाहेंगे कि मिलना, आप भी मिल लीजिए. तो मैंने ठीक है. तो उनसे 2 बार मुलाकात हुई थी शूटिंग के पहले, और एक बार तो शूटिंग के दिन ही हमारी मुलाकात हुई. और फिर इसके बाद नेटफ्लिक्स ने एक कुछ शूट किया था, तो उस दिन भी मिले थे. हाँ, उनसे काफ़ी बातचीत हुई है मेरी. अच्छा. हाँ. लेकिन आपको हमने इतने सारे इंस्पेक्टर के या एजेंट्स के रोल में देखा है, लेकिन इंस्पेक्टर झेंडे एक कैरेक्टर आपको कैसा लगा? और देखिए क्या है कि पुलिस या लॉयर या क्रिमिनल, डॉक्टर, ये सब प्रोफेशन है, ये सब. राइट. उसका कोई लेना देना नहीं है कैरेक्टर से. एक ही, अगर एक कोर्ट में अगर जाओगे आप, तो सारे लॉयर दिखेंगे आपको, लेकिन सबकी परेशानी अलग है, सारे अलग अलग कैरेक्टर्स हैं, जिनके बैक स्टोरी सबकी अलग अलग है. सो आई फोकस ऑन द कैरेक्टर हु इज वेयरिंग द यूनिफॉर्म. तो इंस्पेक्टर झेंडे की जो सबसे अच्छी चीज़ लगी, एक तो रियल लाइफ थी, और रियल लाइफ में खास करके उन कैरेक्टर्स में मुझे बहुत मज़ा आता है उसका इंटरप्रिटेशन तैयार करने में, जिस कैरेक्टर को पूरी दुनिया नहीं जानती हो. अब जैसे गांधी को सभी जानते हैं, उनका एक एक वीडियो लोगों ने देखा है. सो यू हैव टू बी करेक्ट. राइट. आपको उस वजन का भी होना है, उस तरीके का दुबला पतला होना है, उनका पूरा गेट, पोस्चर, बोलने का ढंग. देन यू हैव टू करेक्ट योर एक्सटर्नल फैक्टर. राइट. यहाँ पे क्या था कि मुझे लिबर्टी दी थी चिन्मय ने कि विल जस्ट गेट द एसेंस ऑफ झेंडे सर, एंड देन वी कैन गो अहेड एंड डू व्हाट हाउएवर वी थिंक इज राइट. द लिबर्टी वाज देयर. आज़ादी मिली थी मुझे कि उसको अपने तरीके से करने की. और एक रियल लाइफ में जो ह्यूमर था इसमें, ये Exactly. एक किसी इंस्पेक्टर का इस तरह का की स्क्रिप्ट मेरे पास में कभी नहीं आई थी. तो मुझे लगा कि यार ये एक मज़ा आएगा, जो शूटिंग एक्सपीरियंस होगा ये एक बहुत अच्छा रहेगा. और दूसरी बात, मैं जो सबसे बड़ा जो मेरे लिए कॉन्सोलेशन था कि चिन्मय खुद भी नेशनल स्कूल ऑफ ड्रामा का है, और ही इज सच अ गुड एक्टर. तो ही इज़ गोइंग टू हेल्प मी. ये मेरी मदद करेगा. ही विल अंडरस्टैंड द एक्टर्स ब्लॉक. वो सारी चीज़ें, ये इस बात को समझेगा चिन्मय. एंड ऑल्सो
तो मैं चिन्मय का हाथ पकड़ के मैं समुद्र पार कर जाऊंगा. ओमकडे मला यायचंय, पण त्याच्या आधी खरं चिन्मय आत्ताचे ते म्हणाले की तुझा हात पकडून पुढे जायचं होतं. एक पहिली फिल्म इतक्या मोठ्या स्केलवरची आणि इतका मोठा अभिनेता, इतका दिग्गज कलाकार जेव्हा असं म्हणतो तेव्हा दडपण प्रेशर काय होतं का? See, this man is the reason why we came in films. I will be very honest with you. Like in 1998, मी पहिल्यांदा जेव्हा सत्या बघितला, जेव्हा इच्छा असते तुमची की आपण पण काहीतरी केलं पाहिजे, बट वेन वी सॉ अ मैन कॉल्ड मनोज वाजपेयी, वी सेड के हाँ हम ये कर सकते हैं, यहाँ जाया जा सकता है, इस गली में घुसा जा सकता है, बिकॉज दिस इज द मॅन हु इज अ टॉर्च बेअरर फॉर मेनी लाईक अस. म्हणजे मला माझ्या जनरेशनचे अनेक लोक माहिती आहेत आणि ते भारताच्या विविध भागातले आहेत. महाराष्ट्रातले आहेत, युपी मधले आहेत, साऊथ मधले आहेत, ज्यांचं इन्स्पिरेशन टू टेक दिस अप ॲज अ करिअर. एक असतं की तुम्हाला आवडता हिरो असतो तुमचा, एक अमिताभ बच्चन, वी ऑल लव्ह अमिताभ बच्चन, बट लुकिंग ॲट अमिताभ बच्चन यू नेवर थॉट दॅट यू कॅन बी अमिताभ बच्चन. बट somehow this relatable factor has always been there with Manoj sir. आणि right from Satya, even before that, right from Bandit Queen, त्यांचे सगळे परफॉर्मन्सेस, स्टील फॅमिली मॅन बघत होतो. आणि वन डे, आणि इथे अगेन माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ओम, बिकॉज ओमने मला नेऊन बसवलं त्यांच्यासमोर की हे आहेत मनोज वाजपेयी. आणि प्रेशर होतं सुरुवातीला, पण त्यांनी पहिल्या मीटिंगमध्येच ते प्रेशर काढून टाकलं. आणि ही इज सच अ ट्रीट टू वर्क विथ. म्हणजे ते तुम्हाला 10 गोष्टी करून दाखवतात, नंतर तुम्हाला सांगावं लागतं सर अब ये नहीं करेंगे. आणि ते ओके ओके मेरा काम है करके दिखाना, मैं करके दिखाता हूँ. सो ही इज दॅट काइंड ऑफ अन ऍक्टर, यु नो. तर त्यांनी काही, मी काय त्यांचा हातबीत नव्हता धरला, असं पण म्हणूया की आम्ही एका बोटीत बसलो होतो, एका साईडनी मी वल्ल मारत होतो, एका साईडनी ते मारत. सो इट वॉज रिअली ग्रेट फन वर्किंग विथ हिम, ग्रेट फन. वा. ओम, जसं आता मनोज सर म्हणाले की ट्रीटमेंट, आणि मलाही तो ट्रेलरमध्ये जाणवतो, प्रेक्षकाने तो जाणवतो की त्याची ट्रीटमेंट सिरियस नाहीये, खूप हलक्या फुलक्या म्हणजे खेळकर पद्धतीनं हा सिनेमा पुढे जातोय. जरी विषय थोडा गंभीर असला तरी सुद्धा ते बघताना मजा येते. मी फक्त ट्रेलरबद्दलच बोलतोय, ट्रेलर बघून बोलतोय. सो या ट्रीटमेंटबद्दल तुझ्या डोक्यामध्ये ही कॉन्सेप्ट फिक्स होते की आपण अशा पद्धतीनं जाणार आहोत पुढे? खरं सांगायचं तर अजिबात नाही. सर्वप्रथम मी हे सांगू शकतो की इन्स्पेक्टर झेंडे हा एक खूप सिरियस विषय होता, कारण तो विलन आहे चित्रपटातला, त्याला अख्ख्या जगातले सगळे पोलीस त्याच्या मागे लागले होते. आणि तो आपल्या देशातलं तुरुंग तोडून, तिहार तोडून बाहेर पडला होता. त्यामुळे ह्या अशा सिरियस कामगिरीवरती जेव्हा चित्रपट करायचं ठरवलं, तेव्हा मी थोडं काहीतरी करून मग चिन्मयला फोन केला. आणि चिन्मयने तुम्हाला सांगितलं तसं. आणि त्यानंतर जेव्हा चिन्मय आला, तेव्हा चिन्मय एक स्वतः, जरी तो खूप सिरियस माणूस असला बाहेरनं, तरी त्याच्या आतमध्ये एक फार एक क्वर्की ह्युमर आहे. सो नाही, पण तू नेहमी आम्हाला दिसताना गंभीरच दिसतो, गंभीर जगाने बोलत असतो. एक्सटर्नल फार सिरियस आहे, पण इंटरनली चिन्मय इज आणि माझ्या पहिल्या चित्रपटापासून चिन्मय इज असोसिएटेड विथ मी. सो आमचा प्रवास खूप जुना आहे. पण हे करताना त्याच्यामध्ये एक त्याचा स्वतःचा क्वर्क आहे. तेव्हा जसं स्क्रिप्ट लिहिलं, तर त्याच्यामध्ये कम्प्लिटली वेगळी ट्रीटमेंट आणि एक कम्प्लिटली डिफरंट वे ऑफ लुकिंग ॲट अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. सो टू मेक इट व्हेरी काय म्हणतात ते फॅमिली फ्रेंडली इज समथिंग दॅट ही डिड व्हेरी नाईसली. आता असा सिरियस विषय जेव्हा आपण एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती जेव्हा मांडतो, किंवा नेटफ्लिक्समध्ये जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा 129 कंट्रीज, ओव्हर 100 देशांपेक्षा जास्त अधिक देशांमध्ये हा चित्रपट बघतो. तर त्या प्रकारे त्याची मांडणी करणं खूप जास्ती महत्त्वाचं असतं. सो आय थिंक दॅट इज वॉट चिन्मय डिड. अँड ॲज आय हॅव ऑलवेज सेड, म्हणजे मला एवढ्या लोकांनी मेसेजेस केले, मोठ्या मोठ्या ॲक्टर्सपासनं लोकांनी मेसेजेस केले की फॅन्टॅस्टिक ट्रेलर. सो आय हॅव ऑलवेज रिप्लाइड चिन्मयज मॅजिक, बिकॉज इट्स ओनली द मॅजिक ऑफ द डिरेक्टर दॅट वर्क्स इन अ मीडियम लाईक दिस. आणि आय थिंक सो टू आन्सर युअर क्वेश्चन, सिरियस सब्जेक्ट, पण त्याची ज्या प्रकारे हाताळणी केली गेली ती खूप जास्ती महत्त्वाची होती. एक गोष्ट मला नेहमी चालते की आपल्याकडे जे चित्रपट झाले ते सगळे नेगेटिव्ह भूमिकांवरती खूप जास्ती झाले. म्हणजे आपल्याला ह्या चित्रपटातला विलन कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे कोण आहे हा. तर माझं एवढंच होतं की आपला जो हिरो आहे, क्या बात आहे, तर आपल्या देशातला जो हिरो आहे, आणि त्याहूनही महत्त्वाचं मराठी मातीतला जो हिरो आहे, ते इन्स्पेक्टर मधुकर बापूराव झेंडे, त्यांची स्टोरी आपण मांडायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे जास्ती इन्स्पिरेशनल गोष्टी घडू शकतात. सो आय थिंक दॅट इज वॉट
चिन्मय अँड मनोजी हॅव डन अँड थँक्स टू नेटफ्लिक्स वी कुड डू इट. सो माझी भूमिका ही पूर्णपणे ही पाठी राहण्याचीच आहे. अंदर पार्टी कराना. इनकी भूमिका थी हमको मटन खिलवाना, हमको पार्टी कराना, हमको अच्छी जगह रखना, हमारा ख्याल रखना. बस उतना ही हमारा. No, but I have never seen a more protective producer. Very protective. He was like ते जे शाळेमध्ये असे एक मुलं असतात ना जे बॅक बेंचवर असे बसून असतात. Right. तू जा, तू लढ, मैं देखता हूँ कौन तेरे को रोकता है. He was like that as a producer. I couldn't have asked for a better producer. वा. देखो कितना कमाल का है सेटअप. मतलब इट्स अमेजिंग सेटअप वेयर वन डायरेक्टर इज डायरेक्टिंग, अदर डायरेक्टर इज प्रोटेक्टिंग यू, ही इज सिटिंग आउटसाइड. सो for me, I was working with him and struggling with him. अरे सर ऐसे मत बोलो. सी विनोद, मगाशी तुम्ही चिन्मयला जे म्हटलं त्याच्यावरती मला एक गोष्ट सांगायची होती पण मी इंटरप्ट नाही केलं, की हा माणूस इतका मोठा आहे मनोज बाजपेयी की ह्यांच्या बरोबर बसणं हे म्हणजे टेबलवरती एका रांगेत येऊन बसणं हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. खरं सांगतो. आणि याच्यामध्ये अजिबात काही आविर्भाव कुठल्याही प्रकारचा नाही. खूप मोठ्या ॲक्टर्स बरोबर मी काम केलं आणि खूप मोठ्या लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. पण ह्या माणसाबरोबर काम करताना एक थोडी भीती देखील वाटते. ह्यांच्याशी बोलताना एक थोडं हे पण वाटतं आणि त्याच्याबरोबर तो आदर आणि ते प्रेम जे आहे ना ते फारच हे आहे. ह्याची मुळं ना खूप आधी आहेत. ते त्यांच्या डेब्यूपासून आहे. राईट. करेक्ट. सो जसं चिन्मय म्हणाला की ह्यांना बघून बऱ्याच लोकांना असं वाटलं की आम्ही कलाकार बनू शकतो. माझा पहिला ईमेल ॲड्रेस वॉज भिकू म्हात्रे सो माझा पासवर्ड अनेक वर्ष वॉज भिकूभाई, भिकू म्हात्रे. सो भिकू म्हात्रे इज समबडी दॅट वी. सो त्यांच्याबरोबर एका रांगेत येऊन बसणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. क्या बात है सर. अभी भी रुचिका जी से पूछो. पूछना ही है, लेकिन उनके email ID के बारे में हम कितना बोलेंगे. नाही, रुचिकाजी मला हेच विचारायचं होतं की जसं या ओमनेही सांगितलं की मराठी सुपर हिरो, मराठी मातीतला सुपर हिरो तुम्ही इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाता. 100हून अधिक कंट्रीज मध्ये ही फिल्म जाणार आहे. आपका क्या थॉट था इस इंस्पेक्टर झेंडे के पीछे का? एक एक्साइटमेंट होती है जब इंडिया के अनसंग हीरोज पे हम स्पॉटलाइट डालते हैं. और पहली बार जब ओम सर ने हमें रीच आउट किया और कॉल किया, ही सेड तुम्ही ऐकणार का इन इंग्लिश, बट आई एम व्हाटएवर माय मराठी कैन परमिसिबल मराठी. एंड हमने कहा सर हम पढ़ेंगे. एंड पढ़ने के बाद आई रिमेंबर हमने कॉल किया और फिर हमने कहा आम्हाला ऐकायचं आहे. बिकॉज जो मज़ा आया पढ़ने में उससे 2 गुना ज़्यादा मज़ा आया चिन्मय से सुनने में. उसने हर कैरेक्टर को कैसे समझा है, सोचा है. और इंस्पेक्टर झेंडे से हम पहली बार इस तरह से रूबरू हुए थे, इस तरह से मिले थे. और सिर्फ वही नहीं, गिरिजा जी का कैरेक्टर, भाव कदम जी का कैरेक्टर, इतने स्टॉलवॉर्ट सचिन खेडेकर जी, इतने स्टॉलवॉर्ट्स मराठी सिनेमा के एक साथ. और फिर ओम राउत और जयू प्रोड्यूस कर रहे हैं और चिन्मय डायरेक्ट करने वाला है. हमारे लिए बहुत एक्साइटिंग था क्योंकि एकदम रूटेड स्टोरी जो महाराष्ट्र से, जो एकदम यहाँ के लोगों के लिए बनी है, लेकिन बात ये बहुत सारे लोगों से करेगी. तो कभी ये नहीं कि अगर आप ये भाषा नहीं समझोगे या लैंग्वेज नहीं समझोगे या इनके प्रॉब्लम्स आपसे अलग नहीं है. लेकिन इससे क्योंकि इतने ऑथेंटिकली रूट किया है चिन्मय ने, आपको लगता है इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ यू. और जब हम अपनी परछाई एक हीरो में देखते हैं तो फिर यू फील गुड अबाउट योरसेल्फ. तो बस ऐसी एक इंस्पायरिंग कहानी बताने का फॉर्च्यून मिला हमें. ऑल्सो इंस्पेक्टर झेंडे कितने एंटरटेनिंग है और चिन्मय और ओम सर ने मिलकर जो ह्यूमर डाला है, स्टेक्स कभी कम नहीं होते. आपको कभी नहीं लगता है कि ये जो काल भूजा जो हमने क्रिएट किया है कि ये मतलब कोई फनी कैरेक्टर है. थ्रेट बहुत सीरियस है, लेकिन यही हमारे पुलिस फोर्स की काबिलियत है कि कम होने के बावजूद बहुत बार उन्होंने इतनी ब्रेवरी दिखाई है. तो खूप थँक्यू हे सगळे लोकाला. थँक्स टू हे यू दिग्गजला. थँक्यू ॲब्सोल्युटली. म्हणजे आय विल स्पीक ऑन बिहाफ ऑफ मी अँड चिन्मय बोथ हिअर. आणि आमच्या बाजूने सुद्धा हां, की अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या रुचिका आणि नेटफ्लिक्स यांच्यामुळे आम्हाला जगात सगळीकडे मांडता येतात. आणि ज्याला लॉजिकल क्रिएटिव्ह सपोर्ट जो म्हणतात ना, तो एक ब्रिलियंट बाउन्सिंग बोर्ड, एक ब्रिलियंट सजेशन्स, ह्या सगळ्यामध्ये नेटफ्लिक्सवर काम करताना हे खरंच खूपच चांगलं काय म्हणतात ते एक्सपिरियन्स आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जे एका कलाकाराला मांडायचं आहे ते मांडण्यासाठी त्याची पूर्णपणे तयारी करून त्याला एक प्रॉपर सपोर्ट देण्याचं काम हे लोक खूप छान करतात. आणि गंमत काय आहे
की आपण सिनेमा जो बघितलाय, जो सिनेमा हॉलमध्ये आपण बघतो, बरोबर. 100-200 लोकांबरोबर, राईट. हा एक आता नवीन पॅटर्न साधारण आपण म्हणूया लॉकडाऊन नंतर इमर्ज झालं की लोक आपल्या घरात बसून सिनेमा बघतात. राईट. सो नेटफ्लिक्सचा जो त्यांचा स्वतःचा रिसर्च आहे, त्यांचा जो स्वतःचा इंटेलिजन्स बेस आहे, त्यातनं तुम्हाला हेही कळतं की माणूस जेव्हा सिनेमा हॉलमध्ये सिनेमा बघतो आणि माणूस जेव्हा स्वतःच्या घरात किंवा स्वतःच्या मोबाईलवर एकटा सिनेमा बघतो, तेव्हा त्याच सिनेमाच्या इंटरप्रिटेशनमध्ये किंवा रिस्पॉन्समध्ये फरक कसा आहे. अँड अकॉर्डिंगली तुम्ही, म्हणजे आपण असं नाही की आपण गोष्ट बदलतो, पण आपण कॅलिब्रेशन थोडंसं बदलतो सिनेमाचं. अगदी माइंड. ते मला नेटफ्लिक्स टीमकडनं, अमित आणि रिचिका आणि ह्या लोकांकडनं खूप शिकायला मिळालं की ओके, द सिमिलर सीन इफ 5 people वॉच इट टुगेदर विल बी रिसिव्ड डिफरंटली, बट इफ आय सी इट ऑन माय फोन, तो मी वेगळा बघेन आणि मी वेगळा रिसीव्ह करेन. सो ते एक काय म्हणू आपण त्याला, एक लर्निंग कर्व होता माझ्यासाठी ॲज अ मेकर, ॲज अ रायटर, ॲज अ डायरेक्टर. थैंक यू फॉर सेइंग दैट. थैंक यू. मनोज जी, भाऊ कदम, गिरिजा, सचिन खेडेकर, बहुत मराठी आर्टिस्ट, मराठी कलाकार तुमच्या सोबत होते. कसा होता अनुभव त्यांच्या सोबतचा? तो सचिन को मैं जानता हूँ येस. कई साल से. भाऊ हम लोग कदम जब सीरियल करते थे तब सबसे सचिन को जानता हूँ मैं. भाऊ कदम मेरे लिए, मैंने उनको देखा था चला हवा चला हवा हवा उद्या. उद्या. तो वहाँ पे एक बार देखा था उनको. लेकिन भाऊ कदम से मैंने बहुत सीखा इस वाली फिल्म में, बिकॉज भाऊ कदम हमारे साथ में थे हमेशा. भाऊ कदम ऐसा लगता है कि वो चुपचाप रहते हैं, कुछ बोलते हैं तो आपको उनका प्रिपरेशन नहीं दिखता है. भाऊ कदम एक ऐसा एक्टर है जो वो जितने समय तक शूटिंग पे है, वो उसका आदमी का लगातार दिमाग चल रहा है और एक ही डायलॉग के कई वर्जन्स वो आदमी तैयार करता रहता है अपने, बिकॉज वो इतने क्वाइट है ना, इतने शांत हैं कि पास वाले को किसी को नहीं पता चलेगा. उनको लगेगा कि भाऊ कदम ऐसे ही आया बोल दिया. दैट मैन इज थिंकिंग सो मच. क्योंकि मैं कभी कभी बगल में बैठा रहता था तो मैं बोलता था कि इसको ये अच्छा था, नहीं अच्छा था, और मेरा जो कैरेक्टर है मैं सोच रहा था सर कि इसको ऐसे करते हैं, नो सर इसको ऐसे कर. मैंने कहा दिस मैन इज थिंकिंग ऑल द टाइम, इज थिंकिंग, सो सीरियस अबाउट हिज जॉब. वो ऐसे नहीं कि आके खड़े हो गए और उनके खड़े होने से लाफ्टर. नो, दैट मैन इज वेरी इंटेलिजेंट एंड इज वेरी टैलेंटेड. तो भाऊ कदम है. गिरजा ने मेरे साथ काम किया. गिरजा इज मच यंगर, लेकिन गिरजा ने जिस तरीके से एक एज लेके आई है उस कैरेक्टर के लिए, वो एक कमाल है. सेकेंडली सचिन खेडेकर, तो एवरीबडी नोज हाउ टैलेंटेड इज, सो मच केपेबल, इज डन सो मच not only in Marathi cinema, on Marathi stage, but also in Hindi. Yeah. शेवटचा प्रश्न ओम, खरं तर या सिनेमाच्या निमित्तानं बाबांची, भरत कुमार राऊत त्यांचं एक छोटंसं स्वप्न होतं, तू बोललास की त्यांना असं वाटत होतं. म्हटलंय ऍक्च्युली एकदा की इन्स्पेक्टर झेंडे आणि माझे वडील जेव्हा पत्रकार होते तेव्हा त्यांचे काही नवीन शब्द शिकलोय मी मनोजींकडनं, लबुलुबा. इसका मीनिंग इन लोगों ने चेंज कर दिया, इसको कहीं भी यूज करते हैं ये लोग. सो त्यांचे त्या काळात एक काही संबंध होते आणि माझ्या वडिलांना इन्स्पेक्टर झेंडे हे खूप इन्स्पिरेशनल वाटायचे. आणि इन्स्पेक्टर झेंडेंच्या गोष्टी माझे वडील मला खूप लहानपणापासून सांगायचे की अरे त्यांनी असं मत हे मते वगैरे वगैरे. सो त्यांची खूप मोठी इच्छा होती की म्हणजे ते जेव्हा पत्रकार होते तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती बरेच लेख लिहिले होते किंवा न्यूज आयटम्स केले होते, पण त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्यावरती चित्रपट घडावा. आणि देवकृपेने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळी टीम आणि सगळ्यांच्या सहायकार्याने आम्ही हा चित्रपट करू शकलो. सो ते एक इमोशनल पॉईंट आहे की माझ्या वडिलांची जी इच्छा होती इन्स्पेक्टर झेंडेंवर चित्रपट करायची, ती मला कुठेतरी पूर्ण करण्यात थोडं एक हातभार किंवा थोडा काहीतरी एक माझं कॉन्ट्रीब्युशन झालं. नक्कीच. खरं तर फक्त वडिलांची इच्छा नाही, तू अनेक अनसंग हिरोज मराठी मातीतले, अगदी लोकमान्य टिळकांपासून तानाजी आणि आता झेंडे, अनेक अनसंग हिरोज तू समोर आणलेला आहेस आणि त्या सगळ्यालाच लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि या सिनेमालाही तितकाच छान प्रतिसाद मिळेल. थँक्स टू यू की इतकं छान मराठी टॅलेंट तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहे आणि खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. खूप शुभेच्छा तुम्हाला अँड थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.